माझ्या टीम्सना मी हे सांगेन की प्रत्येक मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करा, यश नक्कीच मिळेल. कालच्या दिवशी लाईव्ह कव्हरेज तुम्ही पाहिलात, ही स्पर्धा तुम्ही पाहिलीत, अनुभव तर कालच्या दिवशी घेतलात, परंतु प्रत्यक्षात क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या वेळेला खेळलात ना त्यावेळेला कशी भावना होती आणि कसं फील करत होतात? या मैदानामध्ये खेळायचं म्हणजे फिलिंग थोड्या वेगळ्या आहेत, कारण आतापर्यंत क्रिकेट खेळलो परंतु असं मैदान कुठं पाहिलं नव्हतं. तसंच मी काल निलेश दादांना काल मेसेज पण केला होता पर्सनली की दादा टुर्नामेंट बघूनच एवढं चांगलं वाटतं, तर प्रत्यक्षात खेळून किती मजा येईल. ही मजा खूपच वेगळी आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा. राज याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. या पण वेळी या नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येते. अर्थात हा सामन्याचा जसा सुरुवात होईल ना, या पण ऐकूया या KSKचा मधुर आवाज आणि एक हक्काचा समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे शैलेशजी जाधव यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा तुम्ही आवाज ऐकलात. खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेला चार चांद लावले आहेत जयेशजी भोसले, त्याचबरोबर प्रवीणजी अर्जुने सर आहेत आणि मी स्वतः शैलेश जाधव. तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जाऊया मॅचच्या दरम्यान. खऱ्या अर्थाने दोन संघ आपल्या समोर खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला रेणोशी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अहिर KCC हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीला आलेला संघ जो फलंदाजीसाठी सज्ज आहे, नाव आहे आकाश काळे. पुण्यापासून मुंबईपर्यंतचा प्रवास आकाशचा राहिलेला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज समीर शेलार. पहा, राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मैदानामध्ये जे आमचे पंच आहेत ना, ऑफिशियल पंच, यांच्याबद्दल आम्ही चर्चा करू. एका बाजूला स्क्वेअर लेगला धनंजय कोळी, तर जे स्ट्राईकला पंच आहेत कल्याणी घोरपडे सर, यांच्याबद्दल चर्चा करतोय. आयुष्यामध्ये कमवलं काय, तर जीवन गौरव पुरस्कार त्यांना सध्याच्या घडीला मिळाला आहे. यावेळी पहिला चेंडू लेटकटचा फटका, पहिल्या स्लिप मधून चेंडू सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये. मिळतील धावा 4, येतोय एक नजाकत भरा चौकार. बद्दल रणजितजी पिल्ले, JSW स्पोर्ट्स बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्याकडून घनादेश मिळालाय 50,000चा. यावेळी स्वीप केलाय, पॅडल स्वीप पाहायला मिळालाय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. फलंदाज जर पाहिलं ना, एका बाजूला आकाश काळे आहे तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत मंगेश जर पाहिलं तर लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. या स्पर्धेच्या दरम्यान लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळालंय अहिर KCC संघाकडून. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये फेस करेल फलंदाज मंगेश. गोलंदाज समीरकडे आपण पाहिलं तर शरीराचा बांधा अतिशय भरगच्च आहे आणि तदनंतर मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती पहा, अतिशय चांगला रनअप आहे आणि तदनंतर मात्र जी उडी आहे ना, ज्या पद्धतीने तो ट्रॅव्हल होतो चेंडू टाकण्यासाठी, तो देखील अतिशय देखणी आहे. पहा, पुन्हा एकदा निघालाय. याही वेळी पहा, आपला होलमध्ये टाकलेला चेंडू सरळ. यावेळी मात्र काय घडलंय, मिडॉनवरती क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक आणि तदनंतर मात्र बॅकअप दिलं गेलंय. एक धाव इथे ऍड होईल. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 6 रन्स ऑन बोर्ड. तुम्ही पाहू शकता अतिशय जबरदस्त अशी ही मॅच आहे. दोन्ही संघ अतिशय महत्वाकांक्षी आहेत. प्रत्येक खेळाडूला आपला इथे 100% देण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा आकाश काळे. खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धा या खेळाडूने ओपनच्या देखील खेळलेल्या आहेत, मात्र या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा मानस पाहायला मिळेल. गोलंदाज निघालाय समीर. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. प्रोटेक्शन दिलं गेलंय आणि डॉट डिलिव्हरीची सांगता म्हणजेच ट्रॅप केलं गेलंय. इथे 30 यार्ड सर्कलमध्ये ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं गेलंय ना, खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटिंग खेळ पाहायला मिळालाय. आणि जर पाहिलं तर बॅकपट वरती बॅकपट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर्सला एक आहे, मिड ऑफ वरती आहे, मिड ऑनला आहे, डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक आहे. म्हणजे चेंडू असणार आहे फुलर लेनचा, पाहावं लागणार आहे. यावेळी स्विच उडवलाय, फेकून दिलाय, डिस्पॅच केलाय, आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6, येतोय षटकार.
खेळाडू आतमध्ये जातील. नेक्स्ट मॅच देवळी खेळेल आणि त्याचे विपक्ष दाभेकर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी मेहनत पाहायला मिळाले. आकाश काळे याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळालाय. आता मात्र मेहनत करत असताना असं म्हटलं जातं ना, मेहनत ही अशी चावी आहे ना की तुमच्या नशिबाच्या कुलपाला जर लावली तर नक्कीच विजयाचे यश तुम्हाला मिळणार आहे. याही वेळी पहा बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. हा सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळालाय आणि एकेरी धाव काढली गेली आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटकाचा खेळ संपेल इथे आणि धावफलकावरती धावसंख्या एकावर 13 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळालेत. नक्कीच षटक संपलंय आणि डीजे मास्टरला एक संधी मिळेल. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र जाऊया दुसऱ्या षटकाच्या दरम्यान जिथे गोलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने हायवे एंड कडून जर पाहिलं गेलं ना तर पनवेल एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. आघाडीला जो गोलंदाज आला होता त्याचा बंधू खऱ्या अर्थाने समीर आणि त्याचा बंधू सुनील जो गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जमेची बाजू अशी असणार आहे. आहिर केसीसी संघाकडे आकाश काळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत. आघाडीला आलेत. एक रिव्हर्स स्लॅप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आता मात्र गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होईल सुनील. निघालेत गोलंदाजीच्या रनवेवरून. पहा यावेळी पुल केलाय. पुल सक्सेसफुल होईल का? हो, यावेळी वन बाउन्स लॉंग लेग पॉइंट लाईनच्या बाहेर आदिशक्ती चषकातील दर्जेदार चौकार 4 रन्स. थँक्यू. काळजी घ्या, काळजी. पाणी वाढवा. स्प्रे जाऊ दे त्वरित. मेडिकल स्प्रे घेऊन जा. हँड ग्लोव्स काढा. जास्त गर्दी करू नका. बॅकफुटला येऊन फलंदाजाने फटका चांगला खेळला परंतु यष्टीरक्षक यष्टानं खेटून उभा होता. गणराया चरणी प्रार्थना करूया की त्याला मोठी इजा झालेली नसावी. आई रामवर्धनी चरणी प्रार्थना की त्याला मोठी इजा झालेली नसावी आणि तो पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट खेळावं. डबल आवाजाला खाट करून मी म्हटलं जोरात लागली. पहिल्या नजरेमध्ये बघितलंच नाही ते. माझं लक्ष लगेच गेलं. लागली बॉल कुठे बघत होते. माईक चालू आहे. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पहा यष्टीरक्षक थोडासा इंजर्ड होतोय कारण की शॉर्ट यष्टीरक्षण पाहायला मिळाला होता आणि ज्या पद्धतीने प्रॉपर डेप्थ चा फलंदाजी करत असताना पुरेपूर पॉपिंग क्रीजचा उपयोग करत असताना आकाश काळेने ज्या लेंथने शॉर्ट पिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता आणि त्याचा पुरेपूर आस्वाद घेत असताना ज्या पद्धतीने फ्लिक केला गेला होता खऱ्या अर्थाने तिथे यष्टीरक्षकाला इजा होते. मित्रांनो, स्वतःला सावरा. क्रिकेट हे आपल्याला आयुष्यभर खेळायचं आहे. म्हटलं जातं ना, शरीर ही अशी प्रॉपर्टी आहे ना जी परत कधीच मिळू शकत नाही आणि त्याचं मोल कोणी लावू शकत नाही. ते सांभाळायचं आहे. आता मात्र जाऊया पुन्हा एकदा. आकाश जो स्ट्राईकला आहे तुम्ही पाहताय त्याच्या बॅट मधून अतिशय सुरेख फटके आलेले आहेत. आपण पाहतोय गणेश आपल्याला जो पाहायला मिळाला यष्टीरक्षक खऱ्या अर्थाने गब्बर आहे आणि गब्बर नक्कीच इथे झुंज देणार आहे. गोलंदाज निघालाय सुनील गोलंदाजीच्या रनअप वरून. यावेळी पहा स्वीप केलाय. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन दिलंय मिड विकेटला आणि तदनंतर मात्र एकेरी धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या खऱ्या अर्थाने उंचीवरती जाऊन पोहोचली आहे.
1 8 18 हा आकडा ज्या ज्या वेळी येतो त्यावेळी मात्र एक समीकरण येतं. खऱ्या अर्थाने किंग कोहली हे नाव आपल्याला आठवतं, कारण की 18 या आकड्यावरती जर विचार केला ना तर ज्यांच्या पाठीवरती आहे 18 हा आकडा त्यांच्या पाठीवरती काय याच्याबद्दल चर्चा करूया. नक्कीच चेंडू घेऊन निघाला गोलंदाज सुनील आहे, मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. आता मात्र लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहिलाय मंगेश एक चांगला फलंदाज आहे, स्टान्स त्याचा चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. यावेळी फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला गेलाय चेंडू सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. याही वेळी पददालित्याचा उपयोग करत असताना हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड कव्हर्सला खेळत असताना पाहायला मिळालेत आणि एक धाव नक्कीच मिळवली आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत मंगेश. आता मात्र स्ट्राईकला येईल बॅटर जे आघाडीला आलेले आहेत आकाश काळे. मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलेला आहे. खऱ्या अर्थाने रेणुशी संघ बागपूरवरती पाहायला मिळालाय. धावफलकाकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. नक्कीच 18व्या आकड्याबद्दल आपण चर्चा करत होतो. 18 हा आकडा विराट कोहलीच्या पाठीवरती आहे. खऱ्या अर्थाने 18 डिसेंबर 2008 साली ज्यावेळी त्यांच्या वडिलांचा देहांत झाला. यावेळी पहा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? यस, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक आले. त्यांच्या मधोमध चेंडू पडत असताना धाव फलकावरती धाव ऍड केल्या जातील 2 धावांनी धाव फलकावरती धावसंख्या 25. नक्कीच आपण विराट कोहली बद्दल चर्चा करत होतो. ज्यांच्या आपण पाहिलं 18 हा आकडा त्यांनी पाठीवरती टाकला तर त्यांच्या वडिलांचा देहांत झाला आणि तदनंतर मात्र त्यांनी हा आकडा योग समजला आणि तदनंतर मात्र त्यांनी हा आकडा आपल्या पाठीवरती ठेवलाय. म्हणजे या अनेक गोष्टी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण चर्चा करतो. मात्र आता धावफलकावरती 25 धावा लगावल्या गेल्या आहेत. स्ट्राईकला बॅटर आहे, नाव आहे आकाश. गोलंदाजीवरून निघालेत सुनील. पहा यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो एक दर्जेदार षटकार. तेव्हा झडप मारायची आणि परफेक्ट कार्यक्रम करताना आपण पाहायला मिळाले. आकाश प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. बॅटच्या माध्यमातून जो प्रहार केलाय ना त्याने त्याची ॲबिलिटी दाखवली आहे. धावफलकाकडे वळूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. म्हणजे जर पाहिलं गेलं ना तर 2 षटकांचा खेळ संपला. बॉल द्यायचा आहे खेळाडूंपर्यंत. 40 बॉल नाहीये. चला अलाउड नाहीये. आयोजकांकडून कॉल आलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 15.50च्या सरासरीने आपण धावफलकावरती धावसंख्या पाहिलेली आहे. आमच्या समेत आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून कालच्यापासून सुरेख कामगिरी झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. विघ्नेश मडवी, खऱ्या अर्थाने विघ्नेश मडवी हे नाव आपण समालोचन क्षेत्रामध्ये देखील पाहिलेलं आहे. नवी मुंबईमध्ये आज मात्र कोपरखेड्यांचे समालोचक आहेत आणि मात्र विघ्नेश मडवी आज पनवेलमध्ये देखील आम्हाला पाहायला म्हणजे चांगली ही टायमिंग आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने दोघांचंही. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. इन ॲट नंबर 3 वरती गोलंदाज येतोय, नाव आहे अजित शेलार. मैदानाच्या आतमध्ये अजित शेलार हे नाव ज्या ज्या वेळी आलंय ना त्यावेळी चर्चेचा विषय ठरलाय. गोलंदाजीच्या रनवेवरती पहा, अजित शेलार ज्या ज्यावेळी गोलंदाजीसाठी येतात ना त्यावेळी मात्र प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. त्यांचं यावेळी पहा, फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि अजित शेलार यासाठी ओळखले जातात.
अजित शेलार यांच्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. एक वेगळी शैली आहे गोलंदाजीच्या रणवेवरती. असं म्हटलं जातं ना, देवांना तर सगळ्यांनाच हिरा म्हणून जन्माला घातलाय, पण इथे जो घासला जातो ना तोच चमकला जातो. इथे अजित शेलार मात्र आज गोलंदाजीच्या रणवेवरती येत असताना सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, तिसऱ्या षटकामध्ये विकेटचं पतन झालंय. खऱ्या अर्थाने मंगेश हा बॅक टू द पवेलियन जाईल आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 3 वरती फलंदाज येईल. चला स्पीडअप करा. आपण पाहतोय शंकर शाकी या नावाचा हा फलंदाज खऱ्या अर्थाने नालासोपारा या विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धा याने गाजवलेच. प्रवास खूप मोठा आहे. जर या खेळाडूचा आम्ही चर्चा करू, जर त्यांनी सुरुवातीचा काळ जर पाहिला तर ऑगस्ट क्रांती मैदानापासून सुरुवात केली, जे गिरगावच्या मैदानामध्ये आपण पाहतो तिथूनचा यांचा प्रवास आहे, तो आज मात्र नालासोपाऱ्यापासून इथपर्यंत पोहोचलाय. खऱ्या अर्थाने त्यांचंही नाव खूप मोठं आहे. यांनी देखील अनेक विक्रम केले आहेत. यांच्या नावावरती 5 चेंडू 5 षटकारांचा विक्रम आहे. अजित पहा, यस अजित, आपण गोलंदाजीसाठी सज्ज आहात. पहा, एक वेगळ्या ऍक्शनचा, वेगळ्या थाटणीचा. यावेळी हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती पुल मात्र होईल सक्सेसफुल. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन, मिळतील धावा 4. येतो एक दर्जेदार चौकार. लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला आलेले असतात. मात्र इथे शंकर या गोलंदाजाची वाट लावण्यासाठी सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये अजित शेलार याच्यावरती प्रहार, जशास तसं उत्तर मिळणार का? गोलंदाजीच्या रणीवरती तिसरा चेंडू घेऊन निघालाय. फील्डमध्ये पोझिशनमध्ये चेंजेस केले जात आहेत. विजयजी सोंडकर यांचं ICICI बँकेचं कार्ड आमच्यापर्यंत पोहोचलंय. या ठिकाणी कलेक्ट करून घ्यायचं. मैदानाच्या आतमध्ये पहा, अजित निघालाय. याही वेळी पुल केलाय. पुल सक्सेसफुल, पॉवरफुल. मिळतील का धावा? किती प्रश्न पाहावे लागेल. क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन मिळालंय. 2 धावा ऍड होतील. खऱ्या अर्थाने पुलचा फटका सातत्यपूर्ण पाहायला मिळालाय. शंकर हा फलंदाज यासाठी ओळखला जातो, अगोदरच ड्रॉपिंग क्रीजचा ज्या पद्धतीने पुरेपूर उपयोग करतोय. खऱ्या अर्थाने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय, हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने गाईडलाईन्स जे आहे त्याच्यावरती जाऊन प्रहार करण्याचा प्रयत्न असतो. अजित निघालाय पुन्हा एकदा. याही वेळी उडवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. किती धावा मिळतील? पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. खऱ्या अर्थाने डीप मिड विकेटला चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप, मिळतील धावा 4. येतोय चौकार. लेजंड क्रिकेटर माननीय श्री सतीशजी सावंत साहेब हातलोट, त्याच वेळेला अरुणजी मोरे साहेब लेजंड क्रिकेटर पारसोन, त्याच वेळेला किशोरजी शिंदे साहेब लेजंड क्रिकेटर पारसोन यांचे या ठिकाणी आगमन झालंय. अशोकजी राघू शिंदे साहेब ग्रामस्थ पारसोन, सुभाजी घाडगे त्याच वेळेला यांचंही एक लेजंड क्रिकेटर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. उमेशजी सोनकर साहेब ग्रामस्थ यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. आदिशक्ती चषक 2023 मध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित्त सन्मान आहे. पहा, याही वेळी त्याच रिझन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. आणि असं म्हटलं जातं ना, स्वप्न मोठे ठेवा, इन्कम देखील मोठाच होणार आहे आणि डीजे मास्टरला देखील संधी मिळणार आहे.
45 या आकड्यावरती अतिशय जबरदस्त असा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहा, आपण या 3 षटकांसाठी टायमर लावतोय. रेणुशी संघाचं मी लक्ष देतोय आणि किंबहुना सर्व खेळाडूंचं टायमर असा सेट केला जातो की 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटं दिले जातात. चेंडू बाहेर गेला, खेळाडू बाद झाला तर टायमर स्टॉप होतो. मी सतीजी शिंदे साहेबांचं कौतुक करेन. रेणुशी संघाने 14 मिनिटं 45 सेकंदामध्ये, अर्थात काही सेकंद राहिली होती, त्यांना पॅनलाइज झालं असतं, परंतु तुमचंही कौतुक की आपण दिलेल्या वेळेत ही 3 षटकं कंप्लीट केलेत. नक्कीच सर, हल्लीच्या काळामध्ये आपण पाहिलं पॅनल्टी लावली जाते आणि जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे तो आपण टेनिस क्रिकेटमध्ये म्हणजे शिस्त, क्रिकेट एक शिस्तीचा खेळ आहे, तेच आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न आहे. यस, निश्चित. कारण शिस्त यासाठी ना, पहा, जर का तुम्ही 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर करता, उभे करता, त्यावेळेला जर का एक आतमध्ये आला ना तर ते क्षेत्र रिकामे मिळतं आणि फलंदाज त्या क्षेत्रामध्ये धावा खोड्याने गोळा करतो. म्हणून ही पॅनल्टी फार महत्वाची आणि वेळेची बंधनं ही नेहमीच लागायला हवीत. नक्कीच वेळेचं बंधन आहे. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हर म्हणून गोलंदाज येतोय गणेश शेलार. यावेळी फ्लाइट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि हेलिकॉप्टर उडवलं, लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू, मिळतील धाबा 4, येतोय एक दर्जेदार चौकार. सक्सेसफुल, मिळतील धावा 6, येतोय षटकार. ग्रामपंचायत पार उपसरपंच आदरणीय जगन्नाथ गणपत शेट्टे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपली उपस्थिती, आपलं प्रेम आदिशक्ती इल्यांवरती आपण दाखवलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. खऱ्या अर्थाने सर 2 चेंडूंवरती 2 प्रहार केलेत आणि हीच ताकद आहे आकाश काळे. पहा, याही वेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय आणि सांगितलंय क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. इथे होतो आणखी एक क्रॅकिंग षटकार. तुटणारा तारा बघून स्वप्न पूर्ण होत असतील तर सगळेजण रात्रभर जागून त्या तुटलेल्या ताऱ्याची स्वप्न पाहिलं असता. मात्र या ठिकाणी मेहनत करावी लागेल आणि मेहनत करत असताना फलंदाज आकाश काळे पाहायला मिळालाय. ला जवाब अशी फलंदाजी, त्याच्या माध्यमातून या डेथ ओव्हरचा खरपूस समाचार. याही वेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, मिस टाइम आहे, मात्र किती धावा मिळतील. हो, याही वेळी उडवलाय, समालोचन कक्षाला दिलेली मानवंदन आहे. इथे आणखी एक षटकार. देवळी संघाचा कर्णधार आणि दाबे दाबेकर टॉस साठी या. दाबे दाबेकर आणि देवळी संघाचा कर्णधार टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. थँक्यू. नक्कीच आकाश काळे. वैयक्तिक धावसंख्येकडे जाऊया. 47 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आकाश काळे आयोजकांच्या माध्यमातून 50 धावा जर का बनवल्या ना फलंदाजांनी तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. पहिले अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतलं. कालच्या दिवशी जिथे आपण पाहिलं ना, वैभव सोनकरने 47 धावा बनवल्या होत्या कालच्या दिवशी. एक मोठा फटका राहून गेला होता या मॅच मध्ये अर्धशतक. आणि शिवाजी पाटील साहेब यांच्याकडून हे पारितोषिक खास करून त्यांनी दिलंय. वहाळगावचे उद्योजक आहेत आणि त्यांनी कालच्या दिवशी पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलंय. नक्कीच सर, म्हटलं होतं ना, इतिहास वाचायचा नाही तर इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय आकाश. याही वेळी उडवलाय आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आकाश काळे बाड दाखवायची आहे. वा, लाजवाब, ग्लोरियस, फॅन्टास्टिक, फॅब्युलस क्लास दाखवलाय. नाव आहे आकाश काळे. जोरदार टाळ्या. शेवट गोड व्हावा
यासाठीच केले गेलेला प्रयत्न आहे. याही वेळी उडवला, लॉफ्ट केलाय, चेंडू फेकून दिला, लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार षटकार 6 धावांसाठी. वा, 5 षटकार. नक्कीच डीजे मास्टर आपल्याकडे येईल. 5 षटकार तुम्ही पाहताय नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती. जो खेळाडू तुम्ही पाहताय ना, ज्या पद्धतीचा फटका त्याने खेळलाय ना, ही क्लास आहे, हा टेम्परमेंट आहे, ह्याच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अर्धशतकवीर मैदानाच्या आतमधून बाहेर जाताना. आकाश बॅट वरती करायची आहे. खऱ्या अर्थाने आकाश काळे 50 धावा वैयक्तिक. जाऊया लगेचच टॉस का बॉस मध्ये. आदरणीय सन्माननीय लेजंड क्रिकेटर इन टेनिस बॉल क्रिकेट, गेले आपण पाहिलं ना 80च्या दशकापासून ज्यांनी चांगलं क्रिकेट सातत्याने खेळलंय असे माननीय श्री ती सावंत साहेब हातलोट आणि अरुणजी मोरे साहेब पारसोन यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट केला जाईल टॉस. दाबेदाबेकर संघाचा कर्णधार आणि देवळी संघाचा कर्णधार. चला उपस्थित व्हा, नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया. पुन्हा एकदा आमंत्रित करेन सतीजी सावंत साहेब, हातलोट संघ, हातलोट गावाला बिलॉंग करतात आणि एक लेजंड क्रिकेटर. त्याच वेळेला अरुणजी मोरे साहेब यांनाही विनंती करूयात. द लेजंड क्रिकेटर 1980 पासून क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट ज्यांनी सातत्याने खेळलं त्यांना आपण आमंत्रित करतोय टॉससाठी. या टॉस केला दाबेकर आणि त्याच विनंती करूया टॉससाठी देवळी संघाचा कर्णधार. दाबेकर संघाचा अक्षय आणि देवळी संघाचा कर्णधार. चला या टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ना, दोन्हीही मान्यवर आणि त्याच वेळेला द लेजंड क्रिकेटर आपल्या सोबत उपस्थित आहेत. विकाजी मोरे यांनाही आपण विनंती करूयात, या आपण व्यासपीठाशी जोडा. टॉस केला जातोय, एका बाजूला देवळी संघ आणि एका बाजूला दाबेकर. टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल. टेल इज अ कॉल. टेल आलाय. टॉस इथे देवळी संघाने जिंकलाय. मी फक्त निर्णय जाणू इच्छितो देवळी संघाकडून. टॉस जिंकलाय, निर्णय काय घ्याल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण फर्स्ट मॅच मध्ये आम्ही तेच एक कॉम्बिनेशन ठेवलं त्यामुळे. शुभेच्छा असेल तुम्हाला देवळी संघाला आणि त्याच वेळेला दाबेकर संघाला, कारण आमच्यासोबत मान्यवर उपस्थित आहेत आणि लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही जोडू इच्छितो. प्रथमतः मी सतीश सावंत साहेब यांना विचारेन आणि हातलोट संघाचे स्वतः कर्णधारही राहिले होते त्यावेळेचं क्रिकेट आणि या सध्याचं क्रिकेट हे पाहता, किंबहुना आज या आदिशक्ती 11ने केलेलं आयोजन याबद्दल काय म्हणाल? क्रिकेटमध्ये झालेले बदल याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जुन्या काळातलं क्रिकेट आणि आत्ताचं सध्याचं क्रिकेट ह्यात खूप मोठे बदल झालेले आहेत. आताचं क्रिकेट हे अग्रेसिव्ह क्रिकेट आहे. पहिल्या वेळेला आम्हाला असे मैदानं किंवा असे कपडे किंवा बूट असे पण काही नव्हते. आम्ही हाफ चड्डीमध्ये हाफ पॅन्टीमध्ये क्रिकेट खेळलो. पण त्यावेळेला एक परिस्थिती तशी होती आणि आता परिस्थिती तशी आहे. पण आता एक खूप चांगलं नियोजन आहे तुमचं. कालपासून मी मॅच बघत होतो. खूप चांगलं नियोजन केलं आहे आणि आम्ही पण ह्या भागामध्ये आपल्या खालच्या भागामध्ये कोयना भागामध्ये पहिलं रामवर्धनी हितचिंतक मंडळ ह्या मंडळाने आपल्या क्रिकेटला किंवा पहिलं प्लॅटफॉर्म दिला इथे. त्यामुळे हे आत्ताचं हे एवढं आपण विश्व निर्माण करू शकलो. त्यावेळेला जर या लोकांनी नसतं एवढं केलं तर आज एवढं क्रिकेट आपल्या भागामध्ये एकदा अग्रेसिव्ह झालं नसतं. अरुणजी मोरे सर, तुम्ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्वतः कर्णधारी राहिलात. सोनपार संघाचं तुम्ही क्रिकेट घडवलं. नवनवीन पिढी तुमच्या समोर आल्या. परंतु या आयोजनाबद्दल बोलत असताना सोनपारच्या जे काही सदस्य आहेत किंबहुना त्यांनी केलेलं हे 1 लाखाचं आयोजन, सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे, हे क्रीडांगण आपण पाहतोय. आयोजनाबद्दल काय म्हणाल? त्यावेळेचं क्रिकेट आणि यावेळेच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते? त्यावेळी क्रिकेट कसं होतं आणि सध्याचं क्रिकेट ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय? धन्यवाद. मला काही जास्त बोलता येत नाही माईकवर, पण एवढंच सांगेन की 1984 साली म्हणजे आपला जो भाग आहे कोयनसोळची कांदाटी, तिथे सुरुवातीला स्पर्धा भरवणारे आम्ही पारसोंडवालेच होतो आणि सुरुवातीला फक्त 4 टीम होत्या. त्यानंतर हळूहळू वाढत जसं भागात कळत गेलं तसं यायला आणि हातलोट संघ आमचा पाकिस्तान इंडिया जशी मॅच व्हायची तशी आमची हातलोट आणि पारची नेहमी मॅच व्हायची. तर तेव्हा एवढा खुन्नसमध्ये आम्ही असायचो. पण मॅच पुरताच, मॅच एकदा संपली की फ्रेंडली. तर तेव्हाचं क्रिकेट आता बोलले साहेब, तर त्याप्रमाणे आम्ही हाफ पॅन्टवर वगैरे आणि स्लीपरवरच खेळलो.
कारण तेव्हा एवढ्या फॅसिलिटीज वगैरे नव्हत्या काही, आणि त्याच्यात पण आम्ही खूप म्हणजे एन्जॉय केलं आणि मनापासून खेळायचो. तर त्याच्यामध्ये आणि बेसिकली आत्ताचे जे मॅच, आता मी काल पण पूर्ण बघितल्या, 7-8 मॅच मी बघितल्या, कामामुळे यायला मिळालं नाही, पण मी लाईव्ह बघत होतो. सगळेजण आहे ना फेकून मारायलाच बघतात हल्ली, म्हणजे स्टेडीनेस असं राहिलं नाही. ॲक्च्युली ओपन ग्राउंड आहे म्हटल्यावर प्लेस करून जेवढा स्कोअर होऊ शकतो ना तेवढा उचलून होऊ शकत नाही, कारण 2-3 मिस बॉल झाले ती सगळा बॅलन्स हे होतो स्कोअरचा. तर एवढंच मला सांगायचं आहे की चांगलं खेळा, म्हणजे कसं स्टंप सोडून खेळू नका, पहिला अंदाज घ्या. भले 4 ओव्हरची मॅच आहे पण 1-2 बॉलमध्ये तुम्हाला जजमेंट येते, त्याच्याप्रमाणे तुम्ही खेळू शकता. बस आणखी काय नाही. आणि आयोजनाचं सांगितलं तर खूप आनंद आहे, म्हणजे आम्हीच म्हणजे सगळं केलेलं आहे भागामध्ये. आता एवढी मोठी टुर्नामेंट पण आमच्याच गावाने भरवली, याचा खूप आनंद आहे. आणि सगळी जी मुलं आहेत खूप मेहनत घेतात आणि एकदम म्हणजे दिवसरात्र त्यांचं बघितले मी मेहनत. तर त्यांनी असंच आणखीन मोठ्या मोठ्या टुर्नामेंट भरवाव्यात. आम्ही त्यांच्याबरोबर कायम आहे हे मी सांगतो याचं. बस, थँक्यू. तर हे होते अरुणजी मोरे साहेब आणि सतीजी सावंत साहेब, आपले आभार. आपण आजच्या संपूर्ण दिवसासाठी आमच्यासोबत असावं आणि पाठबळ म्हणून आणि पाठीराखे म्हणून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे, हीच सर्वांकडून इच्छा असेल. धन्यवाद. या पण वळूया मॅचकडे. सामन्याला होते सुरुवात, क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या पण ऐकूया प्रवीणजी अर्जुनी सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. अजित क्रीडांगणाच्या आतमध्ये तो ज्या पद्धतीने खेळतोय, 3 बॉलवरती 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. आज तो थांबायला तयार नाहीये. फटकेबाजी पहा, अफलातून बॅक लेफ्ट, समोरच्या दिशेने खेळलेले फटके असतील, ऑन साइडला मिड विकेटला खेळलेला त्याने षटकार असेल. अद्भुत आणि अविश्वसनीय मंगेशच्या वरती प्रहार त्याने केलेत. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. आज तो थांबणार नाहीये, धाबा गोळा करतोय. उजव्या एसीच्या बाहेर, राईटिंग द ब्लॉक होल, उजव्या एसीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न अजितने केला. संयम आहे, शांतता आहे, मोठी फटकेबाजी तो खेळू शकतो. धीरोधार्तता त्याच्याकडे फार चांगली आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, खेळाडूंकडे मोठे फटके असून चालत नाही, तुमच्याकडे टेम्परामेंट, तुमच्याकडे ॲबिलिटी, तुमच्याकडे कॅपॅसिटी चांगली असायला हवी. हा फटका बॅकफुटलेट असताना सडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अजितच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. शांतु समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है, इसीलिए तो अजीत की बल्लेबाजी की रेणुशी गांव दीवानी है. हाफ ट्रॅकर वन्स अगेन, अनदर बिग हिट, दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आकाशच्या बॅटमधून 59 धावा आल्यात, परंतु या मॅच मध्ये मी मात्र कमी नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये. हे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखवत असताना अजित पाहायला मिळालाय. आज प्रवीण सर, आपण त्याचा खेळ पाहिला ना, तो मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अळू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने तो बरसलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 28 धावा फलकावरती आहेत. जिथे एक मोठं लक्ष आहे, लक्ष ठेवण्यात आलंय, ज्या मात्र आपण पाहतोय 80 धावसंख्येचं पहिल्या षटकाच्या अंती धावा आल्यात त्या 28, अर्थात 52 अजून बनवायच्यात. 18 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे, परंतु काय सुरुवात केली आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार, एकंदरीत पाहिलं तर 28 धावा, 1
त्या अजितच्या बॅटमधून आल्यात. तो जर का क्रीडांगणावरती उभा राहिला ना तर मला 12 मार्च 2006 साली झालेला सामना जोहान्सबर्गचं ते क्रीडांगण आणि हर्षल गिफ्टच्या बॅटमधून आलेली 434 धावांचा पाठलाग करत असताना 175 धावांची खेळी मला आठवते. या मॅच मध्ये त्याच पद्धतीचा कारनामा अजित करेल. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट. अनेक वेळेला मी उपयुक्तता काय आहे माझी संघासाठी आज त्याने दाखवलंय. तो निर्भीड आणि निर्धास्तपणे उभा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल फेस करत असताना यावेळेला समीरने तडाखा खेचलाय. चेंडूला सरळ दाखवलाय आसमान. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मध्ये समीर ही कमी नाहीये हे जरूर त्याने दमखम दाखवलाय. षटका ठोकलाय. पुढचा बॉल घेऊन निलेश. उजव्या ऐशीच्या बाहेर लोड फुलटो समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तर निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. अरुणजी मोरे सरांशी आम्ही चर्चा करत होतो. त्यांनी म्हणाले की हल्लीचं क्रिकेट ना बदललंय परंतु हल्लीच्या क्रिकेटमध्ये एक नाव आलं आणि त्या युवकामुळे किंबहुना त्या खेळाडूमुळे त्याला पाहिल्यानंतर अनेक खेळाडू तयार झाले. क्रिकेटच्या अद्भुत दुनियेमध्ये त्याने नवीन फटकेबाजी. हा फटका इथे समोरच्या दिशेने खेळला. चेंडू आहे वेस्ट साइड. नो बॉल. त्यावरती धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या 2 नो +1 अशा धावा मिळतील. त्या 2 संघाची धावसंख्या जीवदान मिळालं. अजितला धावफलक जाऊन पोहोचतोय ते जिथे 37 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याचं क्रिकेट हे संस्कारी खेळाडूंचं क्रिकेट होतं. सध्याच्या घडीला आपण संस्कार क्रिकेटमधून बाजूला सारले गेलेत असं पाहू शकतो. वैचारिक फटकेबाजी जास्तीत जास्त आल्यात मैदानाच्या आतमध्ये. फ्रीचा बॉल ऑन साइडला पुल केला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. सणसणीत दणदणीत दिमागदार चौकार. थँक्यू. धावा आहेत धाव फलकावरती 41. क्रिकेटमध्ये एक खेळाडू आला. नाव होता अब्रासियम बेनेडियम डिव्हिलियर्स. क्रिकेटमध्ये त्याने फटक्यांची एक मोठी खाण उभी केली. किंबहुना क्रिकेटला नवनवीन फटक्यांच्या शोधांमध्ये तो पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला ना एक नवीन प्रकल्प उभा केलाय. तो सूर्यकुमार यादवने क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. प्रत्येक खेळाडूंना या साऱ्यांना फॉलो केलं. क्रिकेट हे शॉर्ट टाइम क्रिकेट झालंय. सध्याच्या घडीला आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये जे खेळाडू पाहतोय किंबहुना पंचांच्या भूमिकेमध्ये उभे असणारे आमचे कल्याणीजी घोरपडे नुकताच हल्लीच त्यांचा ट्रॉम्बेच्या स्पर्धेमध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांनीही त्यांचं क्रिकेट वेगळं होतं परंतु अजितचा तडाखा क्रीडांगणाच्या आतमध्ये छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. इतके येत आहेत की धावा सांगण्याची मुभा आम्हाला मिळत नाहीये. धावा आहेत 48. 32 ची आवश्यकता या मॅचच्या दरम्यान. हा चेंडू लोअर फुल टॉस. ग्लोरियस मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक फॅब्युलस अद्भुत अविश्वसनीय आकर्षक विनाशकारी षटकार. थँक्यू. प्रितेजी सुर्वे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. या आपण त्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जगन्नाथजी शेठ साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते उपसरपंच पारपार यांच्या शुभ हस्ते आपण प्रितेजी यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. स्वागत आणि सन्मान आदरातीर्थ आपण या करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिथी देवो भव आणि आज अतिथींच्या उपस्थितीने हे स्पर्धा येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून प्रितेजी यांचा यथोचित मान सन्मान आदिशक्ती माध्यमातून.
12 बॉल 32 ची आवश्यकता, 12 गेंदे 32 की जरूरत या मॅचच्या दरम्यान असणार. 54 धावा फलकावरती आहेत, माफी असावी, अर्थात आवश्यकता आहे ना ती या मॅचच्या दरम्यान 26 ची. 12 बॉल 26 ची आवश्यकता आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी दिला जाणारा आकर्षक आणि ब्रँडेड कूलर्स ही आमच्यापर्यंत उपस्थित झालाय. अजित याची 41 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. चेंडू फेस केलेत विघ्नेशजी मडवी आपण पाहिले तर ब्रँडेड फटकेबाजी त्यांनी केली आहे. 9 बॉल मध्ये 41 धावसंख्येवरती तो खेळतोय. फास्टेस्ट हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का? एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहण्याजोगे राहील का? आकाशने पूर्वार्धामध्ये अर्धशतक ठोकलंय. हाफ ट्रॅकर इथे मात्र आपण पाहिलं ना गती कमी होती, व्हेरिएशन पाहायला मिळालं, परंतु फलंदाजाला मिळालेला हा बॉल आहे ना, समीर कुठे ना कुठेतरी म्हणत असेल की चहा नाश्ता केला असता सकाळचा आणि फटका घेतला असता, परंतु त्याला ते करता आलेलं नाहीये. डॉट बॉल आलाय षटक क्रमांक आकाश. हाफ ट्रॅकर हल्ला बेधडक बेभडक ज्या पद्धतीने खेळली जाते फटकेबाजी, ना लेंथ वरती नियंत्रण होतं ना लाईन वरती कंट्रोल होतं. हे होतं फक्त फलंदाजाला आमंत्रण स्वीकारलंय. षटकार. तून 20 ची आवश्यकता आहे. समीर खोलवा टप्प्याचा चेंडू स्टेट डाऊन ग्राउंड ओव्हर द बॉलर. हे साई स्क्रीनच्या वरून आदिशक्ती आईला मानवंदना देणारा हा षटकार. थँक्यू. समीरच्या बॅटमधून येणारा हा षटकार. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी उजळायचे पुन्हा. काय षटकार आलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न. धावा फलकावरती आपण पाहिल्या तर सिरावल्यात विघ्नेशजी मडवी, धावा आहेत त्या 66. अजून इथून ही 14 ची आवश्यकता. एकंदरीत आपण समीरचा विचार करूया. त्याची खेळी जर का आपण पाहिली ना, त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार 22 तर इथे बनल्यात, एक सिंगल आली, 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. समोरच्या दिशेने देखणा दर्जेदार बुलंदी पावरफुल आसमानी सुल्तानी टोला, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर से रनों के लिए. त्याचा अर्धशतक कंप्लीट व्हायला हवं, त्यालाही 3000 रुपये मिळतील आणि त्याचा अर्धशतक पाहायला मिळेल का हे देखील तितकंच मजेदार ठरणार आहे. या मॅचच्या दरम्यान येणारे बॉल आहेत ते 6 आणि 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता या मॅचच्या दरम्यान. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. असा गेलो आणि असा आलो. नागबंद यांचे या ठिकाणी आगमन झालंय. गिरिजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे आपण हार्दिक असं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम आदिशक्ती चषक 2023 मध्ये आपलंही हार्दिक असं स्वागत. कोणाला वाटलं होतं हे मॅच अशी पाहायला मिळेल, कोणाला वाटलं होतं या सामन्यामध्ये इतकी चुरस निर्माण होईल, कोणाला वाटलं होतं की एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळतील की काय. अजूनही क्रिकेटचा हा खेळ आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये ना कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. आम्ही नेहमीच म्हणतो क्रिकेट सरडा आणि राजकारण आपलं कधी रंग बदलेल ना हे कोणीही सांगू शकणार नाही. राजकारणाला बाजूला ठेवूया, परंतु क्रिकेटने आणि सरड्यापेक्षाही अधिक रंग बदलले आहेत या
या मॅचने. राजकारणाचा विचार केला ना, काल झोपल्यानंतर उद्याच्या दिवशी मुख्यमंत्री कोण असेल आपल्याला ठाऊक नाही आहे. हे आहे राजकारण, त्याला बाजूला सारूयात. परंतु मैदानाच्या आतमध्ये ही मॅच इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सतीश सज्ज होईल. याचं स्ट्राईक एंडवरती अजित पाहायला मिळतोय. 9 बॉल 41 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तो आहे स्ट्राईक एंडवरती. अर्धशतक कंप्लीट होईल का? 8 धाव संख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज सतीश. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल निसटलाय. चेंडूने ओलांडली आहे सीमा रेषा. धावा मिळतील 4. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. खऱ्या अर्थानं तो विघ्नेशजी मडवी यांना आठवला. भारत आणि पाकिस्तान संघाची मॅच होती. विराट कोहलीने चांगली खेळी केली होती. 98 धाव संख्येवरती तो खेळत होता. त्याचं शतक कंप्लीट होऊ शकत होतं. 1 धाव आवश्यकता होती भारतीय संघाला. त्यावेळेला डिफेन्स केलं होतं महेंद्रसिंग धोनीने. या मॅचच्या दरम्यान आवश्यकता 5 धाव संख्येची अर्धशतकासाठी अजितला, तर हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता ती 4 धाव संख्येची ती या मॅचच्या दरम्यान रेणुशी संघाला. अर्धशतक येईल का? एका मॅच मध्ये 2 अर्धशतक आम्ही पाहू का? अजित आहे स्ट्राईक एंडवरती. 6 धाव संख्येची आवश्यकता आहे. परंतु हा चेंडू सीमारेषा ओलांडेल का? आलाय हा चौकार. पंचांचा इशारा. धावा मिळतील त्या 4. अर्थात अर्धशतकापासून केवळ 1 धावेने वंचित राहिला हा खेळाडू. परंतु अजितची खेळी आवडली असेल ना, तर होऊ द्या त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मन जिंकली आहेत संपूर्ण क्रिकेट रसिकांची. एकदा जोरदार टाळ्या. स्टँडिंग अवेशन तर बनतं या खेळाडूसाठी. अफलातून मन जिंकली. आज मात्र त्याला हे दुःख उराशी बाळगावं लागेल. किंबहुना अर्धशतकाच्या समीप तो आला होता. केवळ 1 धावेने अर्धशतक राहिले. सचिन तेंडुलकर अनेक वेळा नर्वस 19चा शिकार झालाय, परंतु नर्वस 19चा शिकार हा खेळाडू झालेला नाही आहे. किंबहुना नाबाद राहिलाय, परंतु आज त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतो. या आपण वळूया व्यासपीठावरती जिथे आपण सन्मान करतोय. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून लेजंड खेळाडूंचे सन्मान या आपण स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी विनंती करेन सन्मान करण्यासाठी आयोजकांना विनंती असेल आपण सन्मानित करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून.